पवारांना चिन्ह मिळालं. योगायोग असा, पवारांची तुतारी असो की मग ठाकरेंची मशाल, दोन्ही विजयाचे प्रतीक. मुद्दामून पवारांना चिन्ह देण्यात दिरंगाई केली, पण ज्या दिवशी मिळालं तिथूनच सुरुवात झाली. रायगड, तेथून तुतारी वाजणार. पहिला ट्रेलर अमर कोल्हेंच्या आवाजात लॉन्च. ठाकरेंपेक्षा पवारांना जड जाईल, कारण ठाकरेंनी मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणलाय. नेमकं घडलंय काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. ज्यावेळी कुठलंही युद्ध सुरू करायचं असतं, त्यावेळी तुतारी फुंकूनच युद्धातील विजयाची सुरुवात केली जाते. पहिली गोष्ट म्हणजे तुतारी या चिन्हाचं लॉन्चिंगच रायगडावरून होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथून सुरुवात केली तेथूनच शरद पवार हे सुरुवात करणार आहे. असो, हा झाला चिन्हाच्या लॉन्चिंगचा भाग, परंतु काही प्रमाणामध्ये विचार केला तर शरद पवारांना खरंच जडत जाईल. त्या अगोदर थोडक्यात हिस्ट्री काय ती हिस्ट्री समजून घेऊयात. शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र 2023 मध्ये या पक्षात फूट पडली. अजित पवार हे एक मोठा गट घेऊन वेगळे झाले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हे नाव तसेच घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना मिळालं आणि 1999 साली ज्या घड्याळावरती शरद पवार यांनी आपल्या पक्षाची तसेच निवडणुकीची सुरुवात केली ते चिन्हच मिटलं. पुन्हा 2023 मध्ये ठाकरेंची मशाल आणि पवारांची तुतारी या दोन्ही पक्षाची सुरुवात अशा प्रकारे झाली आहे. यावरती युगेंद्र पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. दिल्ली पुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकवलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय अशी फेसबुक पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे. दरम्यान तुतारी हे पक्षचिन्ह मिळताच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या सोशल मीडिया हँडलवरून आता अमोल कोल्हेंच्या आवाजात घड्याळामध्ये तुतारी वाजणार अशा शब्दात तुतारी या चिन्हाचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे. दरम्यान सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ महत्वाचा आहे. तसेच बारामतीमध्ये तुतारीचा प्रचार करणं गरजेचं आहे. त्यासोबतच उभ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा. मग आता ठाकरेंना मशाल हे पक्षचिन्ह लवकर मिळाल्यामुळे ठाकरेंच्या मशाल चिन्हाचा प्रचार तुलनेमध्ये बघितलाय तर खूप जास्त झालाय. एवढंच काय तर ठाकरेंनी मशाल या चिन्हावर एका आमदाराला सुद्धा निवडून आणलाय. पण पवारांची आता पूर्णपणे झिरो पासून सुरुवात आहे. आज रायगडावर तुतारी या पक्षाचं अनावरण होणार आहे. पण एकंदरीत बघितलं तर पवारांना मिळाला तुतारी असो व ठाकरेंना मिळाली मशाल, हे दोन्ही पक्षचिन्ह भाजपला अडचणीत आणणारे ठरतंय. कारण दोन्ही पक्षाचं महत्व सुद्धा तसंच आहे आणि लोकांपर्यंत ते सहजासहजी पोहोचवलं सुद्धा जाऊ शकतं, कारण सोशल मीडिया. परंतु गावामध्ये ठाकरेंसोबत पवारांनाही काही झालं तरी कस लावावाच लागेल. असो, दरम्यान पक्षचिन्ह मिळताच पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप सोबत अजित पवार यांचीही कसरत होणार आहे. याबाबत तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.